डोंबिवलीमधल्या पलावा पुलाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामावरून ठाकरे गट आणि मनसे आता चांगलीच आक्रमक झाली आहे। मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्यात आली, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संथ कारभाराच्या संदर्भात नोंद झाली आहे असा टोला सुद्धा मारत अभिनंदनाचे बॅनर सुद्धा लावण्यात आले। ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा शीळ रोड परिसरामध्ये आंदोलन करायचा इशारा दिलाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले नाहीत तरी सुद्धा डोंबिवलीमध्ये पलावा पुलाच्या निमित्ताने का होईना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मात्र एकत्र आली आहे। शिंदे गटाकडनं मागच्या वेळेस एक तारीख देण्यात आली होती की 31 मेला हे पलावा पूल सुरू होणार आहे। आम्ही त्या पलावा पुलाची नेहमीच पाहणी करत असतो। कधी कधी मी जातो, कधी माझे सहकारी जातात आणि त्याचा आढावा घेत असतो। असे आम्हाला तो इथे जवळ आहे, त्यामुळे या गोष्टी आम्ही सातत्याने करत असतो। आजही आम्ही ती पाहणी करणार होतो, तर आम्हाला असं समजलं की उबाटा गट पण तिथे काय आंदोलन करणार आहे। म्हटलं थांबा, आम्ही पण आलो, तुमच्यात सामील होतो। चांगल्या कामाला मला वाटतं सामील होण्यात काही हरकत नाहीये आणि हे आमचं रेग्युलर रुटीन आहे, त्याच्यात आम्ही चाललोय। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी सूरज काटे सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, काय नेमका हा मुद्दा आहे? इतका वेळ का लागतोय पुलासाठी? किती वर्ष झाली आहेत हे सगळं बांधकाम सुरू आहे? यामिनी खरं पाहिलं तर शीळफाडा रोड जो आहे तो नेहमीच वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते आणि या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी एक ब्रिजचं काम सुरू आहे आणि आज त्या ब्रिजच्या हा कामाच्या पाहणीसाठी ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र आलेले आहेत। एकत्र त्यांनी पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी आरोप देखील केलेला आहे। राजू पाटील जे माजी आमदार आहेत त्यांनी पैसे दाखवून टक्केवारी असं उल्लेख केलेला आहे। त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे जे आहेत त्यांनी देखील गाजर दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने फक्त आश्वासनं दिले जातात असं त्यांचं मत आहे। आणि ह्या पुलाला जे आहे त्याला दिरंगाई होत आहे, कारण की या पुलाला काही एक डेडलाईन दिली होती पण ती डेडलाईन पूर्ण झालेली नाही। त्यामुळे आता या ठिकाणी ह्या दोन्ही ठाकरे गट आणि मनसे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी ही पाहणी करून या ठिकाणी एक प्रकारे एक निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे। यामिनी अगदी सुरेश, धन्यवाद माहितीसाठी।